ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या असंख्य तरुणांनी पवार साहेबांच्या विचाराचा झेंडा हाती घेऊन महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये, जिल्हा तालुका स्तरावर पक्ष पोचवला, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पोचवला, आमदारकीमध्ये पोचवला आणि खासदारी देखील आमचे बऱ्या प्रमाणात निवडून आले होते त्या काळामध्ये. वास्तविक कुठल्याही संघटनेचा पाया जो असतो, जो कडा जो असतो, तो तरुण वर्ग असतो आणि पवार साहेबांच्या मागे समस्त महाराष्ट्रातलं तरुण पूर्ण ताकदीने आज उभा आहे. आज एक बैठक पवार साहेबांच्या अध्यक्षतेमध्ये पार पडली आणि या बैठकीमध्ये 1999 साली जे तरुण पक्षाच्या संघटनेमध्ये कार्यरत होते अशा अनेक जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, राज्य कार्यकारिणीचे सदस्य, जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य अशा अनेक तरुणांची एक बैठक पवारसाहेबांच्या अध्यक्षतेमध्ये पार पडली. वास्तविक समस्त जनतेने, समस्त आलेल्या कार्यकर्त्यांनी एक मुखाने पवारसाहेबांच्या मागे उभं राहण्याचा निर्णय घेतला. आता स्वयंस्फूर्तीने सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते राज्यभरामध्ये जातील, तालुका स्तरावर जातील, वाडीवस्ती तांड्यावर जातील, आपापल्या शहरात जातील आणि आम्ही पवार साहेबांच्या सोबत आहोत असा नारा घेऊन पुनश्च एकदा 1999 सारखी एक नवीन उभारणी पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करणार आहे. ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात त्याच प्रकारची आक्रमक भूमिका अजितदादा पवार यांच्या आमची लढाई वैचारिक आहे आणि पवार साहेबांचे विचार शाहू फुले आंबेडकरांचे विचार आहेत, महात्मा गांधींचे विचार आहेत, पंडित नेहरूंचे विचार आहेत आणि एकंदरीतच सर्व धर्मनिरपेक्ष आणि भारतीय राज्यघटना आणि लोकशाही ह्या सर्वांना पोषक असणारे विचार पवार साहेबांचे आहेत. त्याच्या विपरीत विचार भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि जे लोक भारतीय जनता पार्टीच्या शासनामध्ये गेले त्यांनी ह्या विचारासोबत फारकत घेतली असं समजलं, असं आपण समजू शकतो. त्याच्यामुळे आमचे विचार लोकशाही तारण्यासाठी, या देशातलं सेक्युलरिझम तारण्यासाठी आणि ह्या देशातल्या दीन दुबळ्याला सशक्त करण्यासाठी पवार साहेबांचे विचार आहे आणि ते विचार आम्ही राज्यामधल्या कानाकोपऱ्यामध्ये पुनश्च पोहोचवू. सरोज हिरे जे आहेत त्यांनी आज निर्णय घेतला आहे की त्या अजितदादासोबत असणार आहेत. काय सांगतात या संदर्भात? काय आमदारांच्या काय मर्यादा आहेत, काय कंपल्शन आहेत मला माहिती नाही, परंतु जेवढे आमदार जे काय निर्णय घेतला असेल त्याच्यापेक्षा त्यांच्या मतदारसंघातले 80% कार्यकर्ते हे पवार साहेबांसोबत आहेत. आमदार परत एकदा निवडून आणता येतात. कार्यकर्त्यांच्या मनावर एकदा पवार साहेबांच्या नावाचा शिक्का त्यांच्या मनावर लागला तर तो शेवटच्या श्वासापर्यंत पवार साहेबांच्या विचारांचा शिक्का असतो. आमदार आले, आमदार गेले, त्याने काय फरक पडत नाही. आता 2024मध्ये पवार साहेबांच्या आणि सुप्रियाताईंच्या नेतृत्वामध्ये भली मोठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही उभी करणार. काल अजितदादा जे आहेत ते आपल्याला सिल्वर उपवर जाताना बघायला मिळाले. काय त्या संदर्भात? तो त्यांचा कौटुंबिक विषय, ते जरूर त्या ठिकाणी गेले असतील. त्यांचं त्या ठिकाणी कौटुंबिक विषय त्यांच्या काकींना बघायला ते गेले. सर हिंदी आप अजितदादा पे लगा रहे थे कि राष्ट्रवादी के उप मुख्यमंत्री हमें फंड्स नहीं देते, हमारे विधायकों के काम नहीं करते. अब आपका क्या कहना है? इसका मतलब जिस प्रकार से महाविकास आघाड़ी सरकार को गिराने का काम शिंदे साहब ने किया, इसके पीछे एनसीपी को टारगेट करने का काम किया, ये पूरी तरह से भारतीय जनता पार्टी के एजेंडे पे चल रहा था. ये अब साफ हो चुका है. अब मेरा दूसरा सवाल है, क्या वही शिवसेना के विधायक नूतन वित्त मंत्री अजितदादा पवार के पास अपने काम लेके जाएंगे क्या? इसका जवाब अब शिवसेना के विधायकों ने देना चाहिए. वास्तविक मुख्यमंत्री सम्माननीय एकनाथ शिंदे साहब ने पिछले बार जब बगावत की थी तो उन्होंने स्पष्ट रूप से आरोप उप मुख्यमंत्री और वित्त मंत्री अजितदादा पवार पे लगाया था. वो आरोप था कि अजितदादा शिवसेना के विधायकों को निधि नहीं देते, फंड्स नहीं देते, उनके इलाके के डेवलपमेंट के काम पूरे होने नहीं देते. ऐसा आरोप शिंदे साहब ने लगाया था. लेकिन कल जो 2 तारीख को शपथ ग्रहण हुई उसके अंदर अजितदादा वापस एक बार उप मुख्यमंत्री बने. ऐसी हालत में बने उप मुख्यमंत्री जब खुद शिंदे साहब मुख्यमंत्री हो और कल एक नया आदेश जारी हुआ महाराष्ट्र शासन का जिसके अंदर वित्त मंत्रालय और प्लानिंग डिपार्टमेंट कांग्रेस पार्टी के सभी लॉयलिस्ट कार्यकर्ताओं की बैठक हुई. ये सभी पदाधिकारी कार्यकर्ता 1999 में जब राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की स्थापना हुई उस समय 22, 23, 24 साल की उनकी उम्र थी और सभी युवा कार्यकर्ता पार्टी संगठन में जुड़े. शिवाजी पार्क के मेड़ावे में उन्होंने बड़ा योगदान दिया
और वही कार्यकर्ता पवार साहब का परचम लेके महाराष्ट्र में गए, ग्रामीण भाग में गए, शहर विभाग में गए और एनसीपी को बड़ा करने में, एनसीपी को सशक्त करने में इन सभी पदाधिकारी और कार्यकर्ता का बहुत बड़ा योगदान रहा है। आज वही कार्यकर्ताओं ने फिर एक बार शरद पवार इस नारे का, शरद पवार साहब के नारा दिया है और पार्टी में एक विचारों की लड़ाई शुरू हो गई है। एनसीपी जो पवार साहब के विचारों की पार्टी है, उस पार्टी का विचार है सेकुलरिज्म है, धर्मनिरपेक्षता उसका विचार है, इक्वालिटी उसका विचार है, इस देश के संविधान को सक्षम करना उसका विचार है, इस देश में लोकतंत्र मजबूत हो उसका हमारा विचार है। अब जो लोग हमको छोड़ के भारतीय जनता पार्टी के डिवाइसिव विचारों के साथ गए, शायद उनको अब हमारे पुराने विचार पसंद नहीं है, लेकिन महाराष्ट्र में शायद विधायक भी अगर यहाँ वहाँ गए होंगे तो भी हर एक विधायक के चुनाव क्षेत्र का 80% 90% पदाधिकारी विचारों से पवार साहब के साथ बंधा हुआ है और उस कार्यकर्ता को साथ में लेते हुए फिर एक बार महाराष्ट्र का दौरा पवार साहब के नेतृत्व में हम सब करेंगे और पार्टी को मजबूती से खड़ा करेंगे।